आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। नमस्कार, महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी घेऊन आला आहे, पण सोबतच एक सावधानतेचा इशाराही आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात मोठी वाढ झाली असून काही जिल्ह्यांबाबत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे तुम्हाला समजेल। मित्रांनो, महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करायला सुरुवात केली आहे। निवडणुकीच्या काळात जो शब्द दिला होता तो पाळत आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून थेट 2100 रुपये करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महत्त्वाची अपडेट अशी की फेब्रुवारी महिन्यापासूनच हा वाढीव हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। यासाठी शासनाने अतिरिक्त निधीला मंजुरी दिली असून अधिकृत शासन निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे। येणारी होळी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरणार आहे, पण एक मोठी अडचण समोर आली आहे। हा लाभ सर्व 36 जिल्ह्यांना सरसकट मिळणार नाहीये। सध्याच्या अपडेटनुसार केवळ 22 जिल्ह्यांमध्येच हा 2100 रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे। उर्वरित 14 जिल्ह्यांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे आणि अर्जांच्या पडताळणीमुळे ही प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया का थांबली? शासनाच्या निदर्शनास आले आहे की अनेक ठिकाणी अपात्र महिलांनी किंवा चुकीची माहिती देऊन लाभ घेतला आहे। ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा अर्जांची आता कडक तपासणी सुरू आहे। ठाणे, पालघर, रायगड आणि बीड सारख्या जिल्ह्यांमध्ये अनियमितता आढळल्यामुळे तिथे सध्या पडताळणी प्रक्रिया तीव्र करण्यात आली आहे। त्यामुळे जर तुमची KYC पूर्ण नसेल किंवा तुम्ही अटींमध्ये बसत नसाल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। मात्र ज्या भगिनी पात्र आहेत आणि ज्यांची कागदपत्रे कडक तपासणीत योग्य ठरतील त्यांना 2100 रुपये मिळणे निश्चित आहे। तर भगिनींनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट। तुमच्या जिल्ह्याचे नाव पात्र यादीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आमचे पुढील व्हिडिओ नक्की पहा। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा। अशाच सरकारी योजनांच्या आणि ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र।